आज आपण आंघोळ घातली. पलटीतून निघायचं नाव घेत नाही. दादा असणार ए आगाव कट्टे नाही रे. बजाला सर देव. आमच्या एरियात गणपती आलाय कोणाच तरी घरी. आम्ही पण जाणार आहे आज. चला कोल्हापूर आणि इकडे जे फेमस जे गणपती आहेत ते बघायला जाणार आहेत आज. त्यासाठीच आम्ही थांबलो होतो. आता बघत जायचं आपल्याला घरी. आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. चला शेराने जाते आज. शेराने लोक आफ्टर लॉंग टाइम. गणपती आणायला जायचं आहे आम्हाला. त्यांचे अंकल आहेत, माझ्या जिजूचे अंकल आहेत, ते बसवतात. त्यासाठी आम्ही आता तिकडे जाणार आहेत सगळेजण. हिला का घेतलंय? चला प्रज्ञा रेडी होत आहे. प्रज्ञा रेडी झाल्यानंतर परत तिला घ्यायला यायचं आहे रिटर्न. तर आम्ही चाललो पुढे. ताईकडे भारी भारी मूर्ती आहे बघा. हे बघा ही बाई कोण चालली आहे इकडे बघ. सेम कुर्ता. मेरे को दिखा रहे सेम कुर्ता पहने हो आदमी ने और मैंने. झोपेतून उठले ही जस्ट. म्हणून एवढे कन्फ्युज आहे सगळं बघून. ही गणपती बघतोय आम्ही. कसा दिसतो गाईस? मी माझा लुक पण कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर. ही पण कशी दिसते ते कमेंट करून सांगा. ही पोरगी असं काय नाही. तर गाईस इकडे आम्ही सामान घेत आहे. गणपती बाप्पांचा सामान घेत आहे. जे लागते पूजासाठी. आणि लाडूला बघा इकडे फ्रॉक बघा लाडूची. लाडू झोपेत होती, आता उठली ती. लेडीज गँगला मी आईस्क्रीम आणायला चाललो. इकडे शोधतोय, दुकान भेटत नाहीये का माहीत नसल्यामुळे. डेकोरेशनची गल्ली आहे, सगळे डेकोरेशनचे शॉप आहेत. काय दुसरं आईस्क्रीम वगैरे काय दिसत नाही. किती लांब जाऊ? आता जावं लागणार वापस खाली. आय गॉट इट गाईज. भेटले कोण. 45 रुपीजला एक कोण. इट्स व्हेरी महाग. व्हेरी कॉस्टली. तिसरं दादा थोडे इंग्लिश कमजोर आहे गाईस. तिकडे सगळ्या 24 जणी.
अरे यार गणपती सिलेक्शन चालू आहे. गाइस गणपतीचं सिलेक्शन अजून केला नाहीये, बाकी आहे. इथे सावगे मेरा साडी झाली मूर्ती गाईज सिलेक्ट झाली फायनली. ही मूर्ती सिलेक्ट केली. तर गाइस आता रोहित पप्पांना घरी घेणार, घर पे लेके जाने के लिए रोहित को बोला है. रोहितला सांगितलंय पप्पाला घ्यायला. बघा किती खुश आहे, बघा 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 बघा. गणपती पप्पा मोरया. गणपती पप्पा पुढच्या वर्षी लवकर या. गणपती पप्पा मोरया. मोरया गणपती मोरया. आणखी लावते की काम गणपती बाप्पा मोरया. त्यांच्याकडे दिला मी आता. हे अंकल आहेत, माझ्या भाऊजीचे अंकल आहेत ते. आता गाईस आम्ही चाललो घरी. बघा गाईस किती भारी गणेश भगवानचं मूर्ती. गाईस मगाशी प्रज्ञा व्हिडिओ काढत होती. प्रज्ञा इज नॉट अ गुड व्हिडिओग्राफर. आता मी व्हिडिओ काढेल. आता येत आहेत घरी, पोचतात सगळेजण, तयारी करतायत फटाकडा वगैरे फोडायच्या. आणि आता मी मस्तपैकी व्हिडिओ घेणार आहे. आता घरात गणपतीचं आगमन होणार आहे. ओके नथनी घातली. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मोरया रे बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मूर्ती. ओके जस्ट आरती वगैरे झाली. आरतीचं शूट नाही केलं कारण आरती करतो. चालेल. पुरे डेंजर आहे त्या. इकडे बाबासोबत हे काहीतरी घ्यायला आलो मी. चेंज केला, घरी गेलो, त्यांना घेऊन आलो. आता डेकोरेशन करायचं बाकी आहे आपलं. काय असते असली हराठी असे बारीक बारीक काडीची घ्यायची. हा घ्या चांगले चांगले घ्या. बहुत मस्त वातावरण, सगळं ऊस वगैरे त्यांना घेऊन दिलं मी. ते तोडले गवती वगैरे हराटणे बोलतात त्यांच्या इकडे. चालेल चला जाऊ. मिसळ पाव खाल्लाय जस्ट. हे घर पण माझ्या सेस आणि जेजूचं आहे. बघा याचं काम बाकी आहे. तुम्हाला आता याचं टूर करवतो. टूर म्हणजे असंच कलर काम वगैरे खूप सारं काम बाकी आहे. याच्यात कोण राहत नाही. इकडे रूम आहे, इकडे मागे पण रूम आहेत. व इकडे 2 दिसत नसेल, इकडे 2-3 रूम आहेत, बाथरूम वगैरे. मला नेटवर्क येत नाही म्हणून मी चाललो आता वरती बसायला. मी फर्स्ट टाइम आलो वरती. बघू कसं केलं आहे. मस्त आहे. इकडे बाल्कनी, इकडे पण टेरेस आहे. इकडे एक रूम आहे, इकडे टेरेस आहे. हा बघा माझ्या जेजूचं हे पण घर आहे. हे पण घर आहे एक, आणि ते पण घर आहे. ते त्यांच्या अंकलचं आहे. म्हणजे त्यांच्या अंकलला 2 मुली आहेत. तर ते त्यांच्या अंकल मुलीमुळे गणेश उत्सव साजरा करतात दरवर्षी. त्यांच्या मुलींमुळे, त्यांच्या मुलींना खूप आवड आहे त्यासाठी. मग हा पण त्यामध्ये आम्ही पण सहभागी झालो सेलिब्रेशनमध्ये. चालेल
इकडे आलो होता टेरेसवरती. ओके, हा दुसरा एरिया आहे दुसरा एरिया. आणि आता आम्ही जिकडे स्टे करतोय तो तिकडे एरिया कुठेतरी त्या साईडला थोडंसं लांब आहे इथनं. नाईस, खूप छान वातावरण आहे इकडचं, मस्त एकदम सूट झालं मला. मला नेटवर्क भेटत नव्हतं त्यासाठी मी आलो इकडे. आता 5G नेटवर्क. आता आपले लगेच व्हिडिओ पोस्ट करतो मी गणपतीचे. चला बाय बाय. A few moments later. गाईज, सर्वात जास्त फेवरेट गणेश चतुर्थी ही आमच्या प्रज्ञा मॅडमची आहे. तिला खूप आवडतं गणपती बाप्पा. आत्ता चाललो आम्ही दर्शन घ्यायला, तिच्यासाठीच थांबलो होतो मी. तिला कोल्हापूरचा गणेशोत्सव दाखवायचा होता मला. तिकडे दर्शन घ्यायला चाललो आम्ही. तिकडे पण गणपती बाप्पा आहेत. कसं लावणार तिकडे फोटो भेटले सगळ्यांचे सर्वांना. RX 100च्या राईडवर चालू काय सर का. जेवायला बसलो आता, आरती झाली जस्ट. इकडे जेवण चाललंय. A few moments later. गाईज, जेवण नेमकाच झालं जेवण. मी आता पोस्ट केलेले कम्युनिटीला आणि शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे. गणपती घेतोय हातामध्ये, गणपती घेऊन चालतोय. तर मला कमेंट्स आलेत की तू बौद्ध धर्माचा आहेस, तू अपमान केला आहेस बौद्ध धर्माचा, असे तसे थोडेफार बॅड कमेंट्स आहेत. तर आता हा व्लॉग आहे, ह्याच्या खाली पण तुम्ही कमेंट्स करतील. माझं एकच सांगणं आहे की विषय असा आहे की माझे जे जिजू आहेत ते पण बौद्धिस्ट आहे, मी पण बौद्धिस्ट आहे, आणि त्यांच्या अंकल हे सगळे आम्ही सर्व बौद्धिस्ट आहेत. पण 2 मुले आहेत त्यांच्या आणि शाळेत जातात, लहान आहेत. आणि आजूबाजूला इकडे तिकडे म्हणजे दुसऱ्यांच्या घरी ते नाही जावं, त्यासाठी त्यांनी घरीच गणपती बसवला आहे आणि बसवतोय. ते सोबत सामील झालो, साजरा करतोय. तसं बाबासाहेबांनी माणसांमध्ये फरक करा आणि एकमेकांशी नफरत करा असं तर नाही सांगितलं आहे. सो मीही पाळतो त्यांचे नियम, असं काय नाही. मी जन्मापासूनच बौद्धिस्ट आहे. सो प्लीज नेगेटिव्ह कमेंट करू नका, थोडंसं समजून घ्या. आणि तुम्ही म्हणजे मी तुम्हाला बाकीचे लोक, आता जाऊ दे, बाकीच्या लोकांचं बोलणार नाही मी, पण समजून घ्या थोडं. पाहुणा आलो आहे मी कोल्हापूरमध्ये. सर्वात जास्त धार्मिक स्थळ आहे कोल्हापूर. इकडे सगळेजण खूप जास्त मान्यता देतात देवांना, देवींना, सर्वांना. तर त्यासाठी इकडचं माहोल असंच आहे. कोल्हापूरकर समजून घेतील, होप सो, व्हिडिओ बघत असतील तर. जे आहे ते आहे. सो प्लीज फूट पाडू नका एकमेकांमध्ये आणि काही गैरसमज करून घेऊ नका मित्रांनो. काही चुकी झाली असेल तर मला माफ करा, चालेल. बस एक लोकमान्य टिळक यांनी हा सण साजरा करण्यास सुरुवात केली होती. का? कारण आपण सर्व एकत्र येऊ. तर एकता ह्या सणाचा एक म्हणजे मुख्य हेतू हा आहे की एक राहावं आपण सर्वांनी. सो असा विषय आहे. जाऊ द्या, सोडा, बस गैरसमज करून घेऊ नका. चला, थँक्यू. ब्लॉग इथेच एंड करतो. किंवा आता मी थांबलोय मी गणपती बघण्यासाठी, कारण इकडे कोल्हापूरचे गणपती बघायचे आहेत, मजा येते बघायला. सर्वजण किती हॅपी असतात, सर्व साजरं होतं बघा, गाणं असतात मागे. चला जाऊ द्या. कोल्हापूरला जायचा विचार चालला आहे की बघू सर्व डेकोरेशन वगैरे आणि थोडं फिरू. उद्या आपल्याला जायचं घरी. सो बस समजून घ्या, गैरसमज नका करू प्लीज. चला बाय बाय. लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. चलो हे बसून पाया पडायचं. जागा घाल की घाला.
या तुम्ही पण आमच्या इकडे येत्या तरी. थांबा की. आता गणपतीचा 5 दिवसांचा चाललो घरी प्रज्ञाला सोडलंय घरी. आता त्या दीदीला घ्यायला चाललोय. चाललो आमच्या म्हणजे दीदीच्या घरी चाललोय मी. ते आमचं घर नव्हतं. सो प्लीज यार तुम्ही लोकांनी असे कमेंट्स करून मला डिस्टर्ब करून टाकलाय यार मित्रांनो. इट्स जस्ट अ फेस्टिवल आणि एन्जॉयमेंट आणि हॅपीनेस असं फक्त लक्षात ठेवा आणि बाकी सगळं विसरून जा ना. काय एवढं तुम्ही लोड घेता, सिरियस होता. प्लीज 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 खूप जास्त तुमचे मी पाया पडतो बाबांनो की मिसअंडरस्टँडिंग करून घेऊ नका. मला ना फार असं टेन्शन येतं असं काय बोलल्यानंतर. आता मी नवबौद्ध आहे. नवबौद्ध मित्रांनो, मी प्युअर बुद्धिस्ट आहे. आय नो मी बाबासाहेबांचा अपमान कधीच नाही करणार आयुष्यात. सो मिसअंडरस्टँडिंगने खूप काही घडू शकतं, वाईटही होऊ शकतं. सो प्लीज असं काही करू नका. बस काळजी घ्या आपली. चला दीदीला त्यांना घेऊन येतो. त्यांची गाडी मध्येच कुठेतरी पंक्चर झाली. पोरगी ही परेशान करायला लागली. काय चला आम्ही चाललो कोल्हापूरला गाईस. सर्व फिरायला मस्त रात्रीचं. जाऊ आम्ही 3 जण आहेत. लेट्स गो. बाय 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 बाय. भूत बीत नाही सांग बोलायचं. असं नाही घाबरायचं. घाबरू दे तिला. भूत नाही, कुत्र वगैरे बोलायचं. चला बाय. प्रयत्न चालू मी. बाय. आईस्क्रीम काहीतरी आणावं लागेल. हा झोप बोलते नाही येणार मला. काहीतरी आणावं लागेल तुम्हाला. चला आईस्क्रीम पाहिजे. बाय. बंद केले. काय म्हणले?
जेवण झालं आता काय 12 वाजले. आता सर्व बंद होत आहे. सर्वांना बंद करायला लावत आहेत सगळे. 12 वाजले. रद्द टाइम अप. जाऊ घरी आता आपण. आता 2 दिवस टाकायला काही